आणखी एक मोठी बातमी आहे। काँग्रेसच्या 60 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं कळतंय। तर राहुल गांधी यांना वायनाडमधून पुन्हा उमेदवारीचा निर्णय झाल्याची ही माहिती आहे। पुढील 2 दिवसात पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। बैठकीमध्ये उत्तर प्रदेशातील जागांवर चर्चा झाली नसल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। तर दक्षिण आणि ईशान्येकडील 10 राज्यातील सुमारे 60 जागांवरील उमेदवारांवर गुरुवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतंय। या राज्यांमध्ये प्रामुख्याने केरळचा समावेश असल्याने वायनाडमधून राहुल गांधी यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ही समजतंय। तर या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशमधील जागांवर चर्चा झाली नसल्याने अमेठी आणि रायबरेलीमधील उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यामुळे राहुल गांधी अमेठीतूनही आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भातील पक्षाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे। पुढील 2 दिवसांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।